नमो नमः प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति काश्मीर यात्रेला व्यत्यय। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बाबा, उन्हाळ्याच्या सुट्टीत हिमालयाच्या पायथ्याशी मी सहलीला जाणार आहे। तेव्हा गुरुजींना आणि माझ्या 4 मित्रांना घेऊन जाणार आहे। तेव्हा काश्मीरचे 6 रेल्वे पास व प्रवास खर्चाकरता पुरेसे पैसे द्याल काय? माझ्या अपेक्षेप्रमाणे वडील गदगदा हसले. तीच बनावट गोष्ट सांगून देण्याची ही तुझी तिसरी वेळ. अशीच विनंती तू गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि त्याच्याही अगोदरच्या वर्षी केली नव्हतीस काय? अगदी शेवटल्या घटकेला श्री युक्तेश्वर जायचे रद्द करतात. हे खरे आहे बाबा की गुरुजी काश्मीरला जाण्याबाबत नक्की मला सांगत नाहीत, पण मी जर त्यांना सांगितले की तुमच्याकरता मी अगोदर तिकिटे काढून ठेवली आहेत, तर मग ते प्रवास करायला कसे तरी ह्यावेळी कबूल होतील. त्यावेळी वडिलांची खात्री पटली नाही, पण दुसऱ्याच दिवशी थोडी थट्टामस्करी केल्यानंतर त्यांनी 6 पास व 10-10 रुपयांच्या बऱ्याचशा नोटा माझ्या स्वाधीन केल्या. तुझ्या ह्या तात्विक प्रवासाला अशा काही प्रत्यक्ष आधारांची खरोखरी जरूर आहे असे मला वाटत नाही. तरी पण हे असू दे. त्यांनी भाष्य केले. त्या दिवशी दुपारी श्री युक्तेश्वरांकडे जाऊन त्यांना ही सामग्री दाखवली. माझा उत्साह पाहून त्यांनी कौतुकपूर्ण स्मित केले, पण शब्दात गुंतले नाहीत. जायची माझी इच्छा आहे, पाहूया. आश्रमातील त्यांचा लहानसा शिष्य कनई यालाही मी बरोबर यायचे म्हणून सांगितले. त्यावेळीही गुरुजी काही बोलले नाहीत. बाकीच्या 3 मित्रांना मी सांगून टाकले. राजेंद्रनाथ मित्र, ज्योतीन ऑडी, आणखी एक मुलगा. आमचा निघावयाचा दिवस पुढला सोमवार ठरला. शनिवारी आणि रविवारी मी कलकत्त्याला घरीच राहिलो. आमच्याकडे माझ्या एका चुलत भावाच्या लग्न समारंभाचे काही धार्मिक विधी चालू होते. सोमवारी अगदी पहाटे माझे प्रवासाचे सामान घेऊन मी सेरामपूरमध्ये येऊन दाखल झालो. राजेंद्र मला आश्रमाच्या दाराशीच भेटला. गुरुजी बाहेर गेले आहेत फिरायला, यायचे नाही म्हणतायत. मी जितका रागावलो तितकाच हट्टास पेटलो. आमची काश्मीरची सफर कल्पितच होती. अशी चेष्टा करायला मी वडिलांना तिसरी संधी देणार नाही. बाकीचे आपण जाऊ. राजेंद्र कबूल झाला. एखादा नोकर मनुष्य मिळतोय का हे पाहण्याकरता मी आश्रमाच्या बाहेर पडलो, कारण कनई काही गुरुजींच्या शिवाय सफरीला बाहेर पडणार नाही हे मला माहीत होते. आणि सामानाकडे पाहायला कोणाची तरी जरुरी होती. आमच्या घरी पूर्वी काम करीत असलेल्या नोकराची, बिहारीची मला यावेळी आठवण झाली. तो आता सेरामपूरला एका शाळा मास्तराकडे कामास होता. मी जोराने पुढे चालू लागलो. तो सेरामपूरच्या कोर्ट कचेरीजवळच्या ख्रिश्चन चर्च समोरच मला गुरुजी भेटले. कुठे चाललायस तू? श्री युक्तेश्वरांच्या मुद्रेवर स्मित बिलकुल नव्हते. गुरुजी, तुम्ही आणि कनई आम्ही ठरविलेल्या सफरीला येत नाही असे मला कळले. तेव्हा बिहारीला शोधतोय. तुम्हाला माहीत आहे की गतवर्षी तो काश्मीरला जायला एवढा नादावला होता की काही पगार न घेता त्याने नोकरी करायचे कबूल केले होते. आठवते मला ते. तरी पण मला नाही वाटत की बिहारी यावेळी यायला कबूल होईलसे. मी चिडून म्हणालो, तो ह्या संधीची अगदी उत्कंठेने वाटच पाहत आहे. गुरुजींनी पुनः शांतपणे चालावयास सुरुवात केली. मी थोड्याच वेळात मास्तरांच्या घरी जाऊन पोहोचलो. बिहारी अंगणातच होता. मित्रभावाच्या उमाळ्याने त्याने माझे स्वागत केले, पण काश्मीरचे नाव काढल्याबरोबर त्याने तोंड वेडेवाकडे केले. दिलगिरीचे काही अस्पष्ट शब्द पुटपुटून तो माझ्यापुढून निघाला व आपल्या मालकाच्या घरात शिरला. अर्धा 1 तास मी त्याची वाट पाहत राहिलो. मला आपले वाटे की प्रवासाची तयारी करतोय म्हणून उशीर लागलाय. शेवटी पुढल्या दरवाजावर मी थाप मारली. बिहारी मागच्या जिन्याने केव्हाच निघून गेला. साधारण 20-1 मिनिटे झाली असतील. एका माणसाने मला माहिती दिली. किंचित असे स्मित त्याच्या ओठांवर दिसून येत होते. निराश होऊन मी तेथून निघालो. मला काही समजेना की माझे निमंत्रण त्याला सक्तीचे वाटले की गुरुजींचे त्याच्यावर अदृश्य असे दडपण आले. ख्रिश्चन चर्चच्या बाजूने आता जाता जाता गुरुजी मला पुन्हा सावकाश माझ्याकडे येत असताना दिसले. माझा अहवाल ऐकून घेण्यापूर्वीच ते म्हणाले, तर मग काय बिहारीसुद्धा येत नाही? मग आता काय ठरवले आहेस तू? कडक शिस्तीच्या बापाची अवज्ञा करावयास निघालेल्या एखाद्या उद्दाम पोराप्रमाणे मला वाटले. गुरुजी, मी माझ्या काकांना त्यांचा नोकर लालधारी देण्याबद्दल विचारणार आहे. भेट वाटले तर आपल्या काकांना तू. श्री युक्तेश्वरांनी गालातल्या गालात हसून उत्तर दिले, पण ही सफर तुझी आनंदात होईल असे काही मला वाटत नाही. मला मनात थोडी साशंक भीती वाटली, पण बंडखोर वृत्तीने मी गुरुजींपासून निघालो आणि सेरामपूरच्या कोर्टाच्या आवारात शिरलो. माझे काका शारदा घोष
सरकारी वकील होते. त्यांनी माझे ममतेने स्वागत केले. आज मी माझ्या काही मित्रांबरोबर काश्मीरच्या सहलीवर निघालो आहे. या हिमालयातील सफरीकडे माझे बरेच दिवस डोळे लागून राहिले होते. मुकुंदा, मला आनंद वाटतो. तुझा प्रवास अधिक सुखावह होण्याकरता मला काही करता येण्यासारखे आहे का? ह्या गोड शब्दांनी मला जरा हायसे वाटले. मला हुरूप आला. मी म्हणालो, काका, आपला नोकर जो लालधारी त्याला माझ्याबरोबर प्रवासात द्याल काय? ह्या माझ्या साध्या विनंतीने जणू धरणीकंपाचा धक्का दिला. काका इतक्या जोराने उठले की त्यांची खुर्ची मागच्या मागेच कोलमडून पडली आणि टेबलावरचे कागद इतस्ततः उडाले आणि त्यांचा हुक्का व नारळाच्या देठाची गुडगुडीची नळी जमिनीवर मोठा आवाज करीत आदळून पडली. रागाने कापत ते ओरडले, किती अप्पलपोटा पोरगा आहेस तू! काय मूर्खासारखी कल्पना! तुझ्या चैनीच्या सहलीबरोबर माझा नोकर गेल्यावर माझ्याकडे इकडे कोण पाहणार? माझ्या मनातील आश्चर्य मी दाबले. मी विचार करू लागलो, एरवीच्या माझ्या काकांच्या गोडव्या स्वभावात असे एकदम परिवर्तन का घडून आले? एका दिवसात घडून येणाऱ्या व काही अर्थ न समजणाऱ्या अशा गूढ रहस्यमय घटनांपैकीच ही आणखी एक विलक्षण घटना होती. कोर्टाच्या आवारातून मी बाहेर पडलो. माझी ही पिछेहाट गांभीर्यपूर्ण असण्यापेक्षा उत्साहीच अधिक होती. मी आश्रमाकडे परतलो. तेथे माझे मित्र माझी वाट पाहत होते. माझी आता खात्री पटत चालली की गुरुजींच्या ह्या विचारापाठीमागे काही एक पुरेसा पण अतिगहन असा विशिष्ट हेतू असावा. गुरुजींच्या इच्छेविरुद्ध जाण्याची धडपड करण्याबद्दल मला आता पश्चाताप वाटू लागला. मुकुंदा, माझ्यापाशी आणखी काही वेळ बसावेसे तुला वाटत नाही काय? श्री युक्तेश्वरांनी विचारले. राजेंद्र आणि बाकीचे आता पुढे जातील आणि कलकत्त्याला तुझी वाट पाहत बसतील. कलकत्त्याहून काश्मीरला जाणारी शेवटची गाडी पकडायला तुला खूप वेळ मिळेल. गुरुजी, तुमच्याखेरीज जाण्याचे मला इतके अगत्य नाही, मी शोकाकुल होऊन म्हणालो. माझ्या मित्रांनी माझ्या म्हणण्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही. त्यांनी गाडी बोलावली व सामान घेऊन प्रयाण केले. कनई व मी गुरुजींच्या पायाशी निमूटपणे बसलो. अर्धा एक तास अशा शांततेत बसल्यावर गुरुजी उठले व दुसऱ्या मजल्यावरील जेवणाच्या जागेकडे चालू लागले. कनई, मुकुंदाला जेवायला वाढ, याची गाडी लवकरच निघायची आहे. माझ्या ब्लँकेटच्या आसनावरून मी उठलो. इतक्यात मला एकदम मळमळ आली. वांती होईलसे वाटू लागले. झोक जाऊ लागला. पोटात भयंकर डळमळू लागले. पोटशुळाची व्यथा इतकी जबरदस्त होऊ लागली की कोणी भयंकर नरकात मला एकदम लोटून देत आहे असे वाटू लागले. गुरुजींच्या पुढे चाचपडत मी जाऊ लागलो आणि त्यांच्या पुढे कोसळून पडलो. भयंकरशा एशियाटिक कॉलऱ्याची सारी लक्षणे माझ्या ठिकाणी दिसू लागली. श्री युक्तेश्वरांनी आणि कनईने मला बैठकीच्या खोलीत नेले. मी वेदनेने ओरडू लागलो, गुरुजी, मी माझे आयुष्य तुम्हाला समर्पण करतो. कारण ते माझ्या कुडीपासून जलद हटत होते असे मला चांगलेच वाटू लागले होते. श्री युक्तेश्वरांनी माझे डोके आपल्या मांडीवर घेतले व देवदूताच्या कनवाळूपणाने त्यांनी माझ्या कपाळावरून हात फिरवायला सुरुवात केली. पाहिलेस, तू जर आपल्या मित्रांबरोबर स्टेशनवर गेला असतास तर तुझे काय झाले असते? ते म्हणाले. मला ह्या अशा चमत्कारिक तऱ्हेने तुझ्या प्रकृतीकडे पाहावे लागत आहे, कारण ह्या विशिष्ट वेळेला तू सफरीला बाहेर पडू नकोस म्हणून मी तुला सांगितले. ते न जुमानता तू निघावयाचे ठरवलेस. अखेर मला पटून आले. योगी महात्म्यांना आपल्या सिद्धींचे सामर्थ्य उघडपणे दाखवण्यास क्वचितच योग्य वाटते. त्याप्रमाणे आजच्या दिवसातील घटना वरवर पाहणाऱ्याला त्यामध्ये विशेष, नेहमीपेक्षा वेगळे असे काही वाटले नसते. माझ्या गुरुजींनी जो हस्तक्षेप केला तो इतका सूक्ष्म होता की तो सहसा कोणाच्या ध्यानात येण्यासारखा नव्हता. त्यांनी आपली इच्छाशक्ती कोणाच्या ध्यानातही येणार नाही अशा तऱ्हेने बिहारी, माझे काका, राजेंद्र आणि इतर लोक यांच्या मध्यस्थीने माध्यमाने चालवली. कदाचित माझ्याखेरीज प्रत्येकाला ह्या सर्व घटना अगदी तर्कशुद्ध व नेहमीप्रमाणे घडून येणाऱ्या अशाच वाटत होत्या. श्री युक्तेश्वर सामाजिक रीतभात आचारविचार व्यवस्थित पाळीत असत. त्यांनी कनईला डॉक्टरला बोलावयाला व माझ्या काकांच्या कानांवर ही हकीकत घालायला सांगितले. गुरुजी, मी हरकत घेऊ लागलो. फक्त तुम्हीच मला बरे करू शकाल. कोणत्याही डॉक्टरच्या आवाक्याबाहेर मी गेलो आहे. पुरा दिव्य अशी परमेश्वरी कृपा तुझे रक्षण करीतच आहे. डॉक्टरबद्दल मनाला काही त्रास करून घेऊ नकोस. तुझी ही अवस्था काही त्यांच्या दृष्टीस पडणार नाही. तू अगोदरच बरा झालेला आहेस. गुरुजींच्या या शब्दांनी माझ्या दुखण्याच्या वेदना कुठल्या कुठे पळाल्या. मी स्वतःला सावरत उठून बसलो.
लवकरच डॉक्टरही आले आणि त्यांनी मला बारकाईने तपासले. तू अगदी अत्यवस्थेतून बाहेर पडला आहेस, ते म्हणाले. मी काही नमुने माझ्याबरोबर लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी नेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर घाईघाईने आले. मी हुशारीने बसलो होतो. ठीक ठीक, अगदी हसत खेळत आहेस. कल्पना नाही तुला की मृत्यूच्या किती जवळून तू निसटून आला आहेस. त्यांनी माझा हात हळुवारपणे हातात घेतला. माझी कल्पना नव्हती की तू असा जिवंत राहशील, कारण त्या नमुन्यांवरून मला स्पष्ट आढळून आले की तुला एशियाटिक कॉलरा झाला आहे. पोरा, तू नशीबवान आहेस खरा. रोग बरा करणारा दिव्य सामर्थ्य अंगी असलेला तुला गुरु लाभला. माझी खात्री झाली आहे अगदी. मी अंतःकरणाने डॉक्टरांशी संपूर्ण सहमत झालो. डॉक्टर जायला निघाले आणि राजेंद्र व ऑडी दाराशी दत्त म्हणून उभे. त्यांच्या चेहऱ्यांवरच्या रागाचे त्यांनी डॉक्टरांकडे पाहिल्यावर आणि मग माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सहानुभूतीमध्ये पर्यवसान झाले. ठरल्याप्रमाणे कलकत्त्याच्या गाडीला तू आला नाहीस म्हणून आम्ही तुझ्यावर फार रागवलो होतो. तू आजारी पडलास काय? होय, माझ्या मित्रांनी आपले सामानसुमान कोपऱ्यात ठेवले. कालही तसेच ते तेथे ठेवलेले होते. मला हसू आले. मी खुलासा करू लागलो. एक जहाज होते, ते स्पेनला जायला निघाले, पण ते तेथे पोचण्यापूर्वीच परत आले. गुरुजींनी खोलीत प्रवेश केला. तब्येत सुधारत असताना जे स्वातंत्र्य रुग्ण घेतो ते स्वातंत्र्य घेऊन मी गुरुजींचा हात प्रेमाने हातात घेतला. गुरुजी, मी म्हणालो, माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून हिमालयापर्यंत पोचायचे मी पुष्कळ अयशस्वी प्रयत्न करून पाहिलेले आहेत. आता माझी पुरी खात्री झाली आहे की आपल्या आशीर्वादाखेरीज देवी पार्वती मला तिकडे येऊ देणार नाही. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.